विघ्न हरता सहस्र भक्त जन का तू एक करता धरता द्वेष दुख मन वो तू जिसमें वास करता इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरया वक्रतुंडा श्री गणेशाय तुला नमन माझे एकदंता। आपण आता आलेलो आहोत निमझरी नाक्यावरील सिद्धिविनायक कॉलनीतील गणेश मंडळाजवळ। आपण जर सिद्धिविनायक कॉलनी केवल आप्पा यांच्या घराच्या मागच्या बाजूला जर आपण येथे आलो तर एक गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि त्या मंदिराकडूनच सिद्धिविनायक मित्रमंडळ यांनी ह्या गणरायांची स्थापना केलेली आहे आणि एक सुंदरसा आरास या ठिकाणी आहे। नेमका आरास कसा आहे तर त्याच पदाधिकाऱ्यांकडून किंवा त्या मंडळाच्या अध्यक्षांकडून आपण जाणून घेऊया। भैया, आपल्या ठिकाणी हा आरास मार्कंडेय ऋषींचा आहे, नेमका आरास कसा? हा संपूर्ण डेकोरेशन आहे मार्कंडेय यांच्यावर आधारित आहे, मार्कंडेय ऋषी यांच्या आधारित आहे। ते ज्यावेळेस यमराज हे मार्कंडेय ऋषींना घ्यायला येतात त्यावेळेस मार्कंडेय ऋषी सांगतात की आता माझा वेळ झालेला नाही आहे, कारण की तो म्हणतो का तर मग मी भोलेबाबांचा भक्त आहे। तर त्यावेळेस यमराज असं सांगतात की नाही, तुला काहीही करून आमच्यासोबत जेवायला लागेल। त्यावेळेस तर मार्कंडेय ऋषी भोलेबाबांची प्रार्थना करतात। त्याच्यानंतर त्या समोर ज्या पिंडीतनं भोलेबाबा स्वतः प्रकट होता आणि ते सांगतात यमराजला सांगतात की आता तो मार्कंडेय ऋषीला तुम्ही घेऊन जाऊ नाही शकत की हे माझे परमभक्त आहेत। या पद्धतीने यमराज त्यांचं ऐकतात। मार्कंडेय ऋषींचा आरास या ठिकाणी बघावयास मिळतो आणि या आरासाच्या स्टेजवर मला एक लाईन छानशी दिसली की एक लहान मुलांचं बडबड गीत आहे, मछली जल की रानी है जीवन इसका पानी है हाथ लगाओ तो मर जाएगी बाहर निकालो तो मर जाएगी। तसंच बेटियांबद्दल हे ये लाईन बेटियों तक कैसे आ गई हमें समझ में नहीं आ रहा है। तर बस यांचा संदेश बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आपणही सर्वांनी बेटी बचाओ आणि बेटी पढाओ यासाठी पुढे काम करूया। भालचंद्राय धूम्रवर्णाय तुला नमन माझे एकदंता। तूच सुख करता तूच दुःख करता तूच सुख करता तूच दुःख करता। बाप्पा मोरया रे 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 बाप्पा मोरया रे। तूच विघ्न करता तूच मुक्तिदाता तूच विघ्न करता तूच मुक्तिदाता। बाप्पा मोरया रे 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 बाप्पा मोरया रे। बुद्धीचा देव तू सुंदर स्वरूप तू सुंदर मूरत तू निर्गुण निराकार तू। आता आपण शिरपूर शहरातील भवानी टेक या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी साक्षीताई पाटील आर्थेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे। कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये ताईंना विनंती केली की आपण थोडं बोलूयात। बाप्पा न्यू गणेश मित्रमंडळ यांचा हा उपक्रम छान वाटला। आज समाज प्रबोधनाची हिंदुत्व जागृत करण्याची गरज आहे आणि ते काम हे मंडळ करत आहे। पण आज जर पाहिलं तर एक विदारक दृश्य या महाराष्ट्रामध्ये दिसतंय। माझ्या छोट्या छोट्या मुलींवरती भगिनींवरती अत्याचार होत आहेत, लैंगिक अत्याचार केले जात आहेत। या घटना आपण सगळेजण पाहतोय, बदलापूरची घटना आपण पाहतोय। पण आज एक
गर्वानं माझी छाती फुलली की माझी एक छोटीशी बहीण या ठिकाणी कीर्तनासाठी उभी आहे आणि हजारोवर लोक तिचं कीर्तन श्रवण करतायत. मनस्वी मला आनंद झाला आणि म्हणूनच मनात इच्छा झाली की चला या माझ्या बहिणीशी आपण बोलूया. दीदी, तू पाहत असशील की या महाराष्ट्रामध्ये आज माझ्या या चिमुरडींची काय अवस्था आहे, तर या चिमुरडींसाठी असू देत किंवा आपल्या माता भगिनींसाठी असू देत, तू काही संदेश देशील? मी प्रत्येक मुलगीला आणि प्रत्येक म्हणजे मुलांना एकच सांगू इच्छिते की प्रत्येक गणेश उत्सव आपण साजरा करतो. गणेश उत्सवामध्ये जास्तीत जास्त वर्ग कोणाचा असेल तर तो मुलांचा असेल. म्हणून प्रत्येक गणेश उत्सवामध्ये प्रत्येक मुलांनी एक संकल्प घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या घरातली आई आहे त्याचप्रमाणे बाहेरही आपली आई आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरात ताई आहे त्याचप्रमाणे आपलीसुद्धा बाहेरसुद्धा काय आहे, ताई आहे. परंतु मुलांनीच संकल्प सोडायचा का नाही, तर पोरींनीही संकल्प घ्यायला हवा. कारण आपण आपली संस्कृती कुठंतरी विसरत चाललो आहे. आपण आपली संस्कृती जपायला पाहिजे. आपण आपल्या नावाला कलंक लागणार नाही या गोष्टीचा वेळोवेळी चिंतन करणं गरजेचं आहे. मी एवढंच या मुलींना संदेश देऊ इच्छिते. आपल्या कपड्यांवरही सगळं दिसतं, पण असं सुद्धा नसतं की प्रत्येकजण कपडे चांगले असेल पण समोरची नजरसुद्धा चांगली असेल तर ती पोरगी पूर्ण भरदार दिसते. म्हणून मी प्रत्येक पोरगीला सांगू इच्छिते की आता सध्या सेफ्टी नाही आहे, म्हणून आपण आपली सेफ्टी कशी राहील या गोष्टीचं वेळोवेळी चिंतन करणं नितांत गरजेचं आहे. कारण दुनिया आपण पाहत आहोत. प्रत्येकाला सांगणं आता इम्पॉर्टंट नाही आहे. कारण आपण पर्यावरण पाहतोय, आपण बॅकग्राऊंड पाहतोय, चाललं काय, म्हणून आपली सेफ्टी आपण बाळगायची आहे. मी एवढंच सांगेल बस. साक्षीताई सांगतायत की आपण फक्त मुलांवरच दोष देऊन चालणार नाही, तर माझ्या भगिनींनी सुद्धा आपल्या आचरणात, आपल्या वागण्यात आणि आपल्या ड्रेसेसमध्ये झालेले बदल हे बंद केले पाहिजेत. भारतीय संस्कृतीनुसार पूर्ण पोशाख करून जर आपण निघालो तर मला नाही वाटत कोणत्या पुरुषाची किंवा कोणत्या मुलाची हिंमत माझ्या ताईकडे आणि माझ्या भगिनीकडे पकडायची आहे. साक्षीताई, आपण माझ्याशी बोललात त्याबद्दल थँक्यू. बुद्धीचा देव तू, सुंदर स्वरूप तू, सुंदर मूरत तू, निर्गुण निराकार तू, आशेची हाक तू, मायेचा हात तू, सोनेरी किरणांची सुंदर पाहत तू. बाप्पा मोरया